ह्या गेल्या अधिवेशनामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आमच्या जिल्ह्याच्या संदर्भात एक विषय मांडला, भूमाफिया. आता भूमाफियाची व्याख्या काय आहे हे कधीतरी मला जयंत पाटील साहेबांनी मला समजवलं पाहिजे. जे लोक आपले स्वतःची प्रायव्हेट जमीन कोणाचीही जोर जबरदस्ती न करता स्वतः संबंधित मालकांशी म्हणजे देणाऱ्या लोकांशी बोलतात, त्यांच्याकडून जमीनचा दर स्वतःच ठरवतात, त्याच्यामध्ये सरकार कुठेच नसता, स्वतःच त्यांची आपसातले तो व्यवसाय ठरतो, डील ठरते, ते लोक पैसे घेतात आणि आपली स्वतःची प्रायव्हेट जमीन आम्ही ताजला विकतोय, विविध टाउनशिपला विकतोय. मग ते भूमाफिया कसे झाले? भूमाफिया कोण असतात? जे जोर जबरदस्ती करून एग्रीमेंट मारतात ना, त्यांना भूमाफिया म्हणतात. आता ह्या जे काही इंडस्ट्री जी आपल्याकडे येते आहे ना, त्याचं स्वागत करायला पाहिजे ना. आता मला इथे वाघोटनमध्ये आम्हाला त्यांना शिपयार्डसाठी जागा द्यायची आहे महेश, मग जमीन कुठून घेणार? मग ते पण भूमाफिया आहेत का? बोला ना तुम्ही. देणारा लोक भूमाफिया की घेणारा? हा जो शिपयार्ड टाकणारी ही कंपनी आहे ती भूमाफिया आहे का? त्यांच्या कंपनीमुळे त्याच्या फॅक्टरीमुळे अगर आपल्या घराच्या मुलांना नोकऱ्या भेटत असतील ते भूमाफिया झाले कसे? ते जयंत पाटील त्यांच्या सांगलीमध्ये जमीन विकत असताना भूमाफिया बोलत नाहीत, पण आमच्या सिंधुदुर्गामध्ये बोलताना भूमाफिया म्हणतात.